हा गोल गळा, हा व्ही गळा, हा चौकोनी गळा, हा चौकोनी गळा आहे आणि हा मटका गळा. याला जागा नाहीये, असा दाखवते. हे बघा, प्रेस केलं की एकदम छान बसणार आहे आणि इथं त्याला शोल्डर जोडली की तो व्यवस्थित होणार आहे. असा पलटी वगैरे काही पडणार नाहीये. बघा किती सुंदर आहे गळा. या पद्धतीने तुम्ही पण गळ्यांना पायपिंग करायला शिका. व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे पूर्ण माहिती भेटेल पायपिंग कशी करायची त्याची. नमस्कार, गीता फॅशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या वेगवेगळ्या गळ्यांवर गोट कसा घालायचा, पायपिंग कसा करायचा तो. तर मी अगोदर हे काढून घेते पाठीचे गळे. तर पाठीचे गळ्यांना पण आकार कसा द्यायचा बघा. 5 इंचाची शोल्डर घेते, त्यामध्ये आपल्याला 3 इंचाची शोल्डर पट्टी, इथे पण 5 इंच, 5.5चा मुंडा. आता इथून आपल्याला उंची मी कमी घेतलेले, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे करते मी. तर या पद्धतीने बॉक्स आखून घ्यायचा आहे, 3 इंचाचा गळा. आणि आता आपल्याला हे अगोदर कटिंग करून घेऊया. फक्त गळ्यांचे आकार दाखवणार आहे मी, बाकी काही ब्लाऊजचं कटिंग दाखवणार नाही आहे. आणि त्या गळ्यांवर आपल्याला फिनिशिंगमध्ये पायपिंग घालायचे. तर पायपिंग घालायला तुम्हाला घालून दाखवणार आहे. तर आपल्या मित्रमैत्रिणींना पायपिंग करताना कोणकोणत्या अडचणी येतात यासाठी हे मी अगोदर काढून घेते 4-5 तुकडे. तर वेगवेगळे आपण गळे काढायचे. तर सुरुवातीला गोल गळा, दुसरा गळा घेऊया चौकोनी. तर तुम्हाला चौकोनी गळा म्हणजे बास्केट गळा एक असतो आणि एक चौकोनी असतो, म्हणजे बरोबर चौकोन असतो. तीन इंच आणि इथे जो उरेल तो. हा एक गळा झाला आपला. कट करते लगेच. हा तिसरा गळा आहे व्ही शेप मधला. गळारुंदी शोल्डर जवळ जास्त ठेवायची नाही, खोल गळा असेल तेव्हा. हा झाला व्ही शेप मधला. आणि हा मटका घेऊयात. तर आता बघा, हे झाले गळे आपले. 4 गळे आहेत. असेच तुम्ही दुसरे कोणतेही गळे असे कटिंग करू शकता, कोणत्याही आकाराचा गळा. तर 4 गळ्यांना आपण पायपिंग करायचे. तर पायपिंगसाठी पण आपल्याला कापड लागणार आहे. तर मी वेगळं कापड घेणार आहे रंग, कारण तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून. आणि दोरा पण वेगळा यूज करणार आहे, म्हणजे पूर्ण स्पष्ट दिसेल तुम्हाला टिपा वगैरे. तर बघा, हे कापड असं घ्यायचं आहे. ही आडवी आडवं कापड आहे, हे उभं कापड आहे. तर याच्यामधून असं जे रेघ ओढून घ्यायची आणि याला म्हणतात क्रॉस. कळलं? तर अशा क्रॉस ह्याच्यामध्ये आपल्याला कटिंग करायचे पट्ट्या. तर तिथून आता इथे कट केली, दाखवते मी. तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या काढायच्या. तर तुम्ही 1.5 इंचावर अशा खुणा करून घेऊ शकता. कटिंग करायच्या अगोदर खुणा करायला पाहिजे होत्या. तर हे बघा, असं रेघ ओढून घेतली. तिथून पुढे आपल्याला असं 1.5 इंच, या साईडला पण 1.5 इंच टाकून घ्यायचं आणि 1.5 इंचाच्या रुंदीच्या अशा पट्ट्या काढायच्या या पद्धतीने. अशी ताणली गेली पाहिजे पट्टी, म्हणजे गोट एकदम छान येतो. आणि आता या पट्ट्या जोडायच्या पण कशा, ते पण एक टिप देते मी तुम्हाला. तर बघा, या पद्धतीने एक आडवी ठेवायची अशी आणि एक उभी ठेवायची अशी.
हे बघा, एक आडवी आणि एक उभी. आणि हा जो कोपरा दिसतोय त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यामध्ये टिप काढायची, अशी टिप मारायची. अशी खडू जोडलाय त्या पद्धतीने टिप मारायची. दुसरी असं पलटी मारायची, ही पट्टी आणि दुसरी पट्टी. आता ही उभी आली आहे तर ही अशी आडवी ठेवायची आणि या कोपऱ्यातून अशी या कोपऱ्यात टिप काढायची. ही पण उभी आली, ही आडवी ठेवायची मग आणि अशी कोपऱ्यातून टिप काढायची. नंतर दोरा पण मी बघा वेगळ्या रंगाचा घेतलाय कारण तुम्हाला व्यवस्थित दिसावं. थोडंसं अंतर ठेवून हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं. हे कोपरे सुद्धा असे कट करून टाकायचे बाहेर आलेले. या पद्धतीने सगळे तुकडे हे कट करून घ्यायचे पट्टीचे. जेवढे आपल्याला हवे तेवढी पट्टी जोडून घ्यायची आणि अशी कटिंग करून फिनिशिंगमध्ये करायची. हे असे कापून घ्यायचे. तर याच्यानंतर काय करायचं आहे, एक दुमड घालायची अशी अशी अर्ध्या इंचाची आणि या साईडनी टिप मारायची आपल्याला. या साईडनी एका पायाचं अंतर ठेवायचं. ह्या एक पाय म्हणतात किंवा 1 फूट याचं अंतर ठेवून टिप मारायची दुमडलेल्या बाजूवर. अशी पूर्ण पट्टीला टिप मारून घ्यायचे. आणि आता सुरुवातीला मी गोलगळा घेते. हा आपला गोलगळा आहे. अशी पायपिंग करायची. तर बघा ब्लाऊज सुलटा ठेवलाय मी आणि पट्टी ही उलटी घ्यायची आणि अशी बरोबर किनारीला किनार लावायची पट्टीची. ही जी शिवलेली बाजू आहे ती आपली डाव्या हाताकडे आली पाहिजे अशी आणि अशी पट्टी मारायची, जोडून घ्यायची. बरोबर एक 3 रेघांचं अंतर ठेवून जोडायचे. म्हणजे मार्जिन घ्यायचंय कापडाचं 3 रेघांचं. इकडं टिपच्या बाहेर 3 रेघा एवढं कापड उरलं पाहिजे. अशी आली की इथे बघा राऊंड आलेला आहे गळ्याला, तिथे पट्टी खेचायची. अशी खेचत खेचत हा राऊंड लावायचा. आता इथे सरळ सैल हातानेच जोडून घ्यायचं. आता याच्यानंतर बघा हे जे आपलं कापड एक्स्ट्रा जे दिसतंय हे बघा, हे नाही, हे आधी जी टिप मारली आपण ते कापड एक्स्ट्रा दिसतंय ते हे कट करायचं असं कात्रीने. म्हणजे काय होतं, गोट आपला जाड होत नाही, छान बारीक असा गोट होतो. हे कापड एक्स्ट्रा असतं, याचा उपयोग नसतो, कट करून टाकायचं. आणि तुम्हाला जर ब्लाऊजला पट्टी जोडल्यानंतर जर कट करायची भीती वाटत असेल, अशी ब्लाऊज कट होतो की काय म्हणून, तर एक दुसरी पद्धत पण आहे हे मार्जिन कट करण्याची, ती दाखवते मी तुम्हाला. या पद्धतीने जर अशा पद्धतीने जर तुम्हाला कट करायला भीती वाटत असेल, ब्लाऊज कट होतो की काय याची, इकडून ब्लाऊज कट होऊ शकतो, तर मी एक दुसरी पद्धत पण दाखवते. अशी टिप मारून घेतली ना आपण अशी, ही बघा एका साईडनी, की मग पट्टीलाच हे कट करून घ्यायचं. म्हणजे भीतीच नाही वाटणार आपल्याला ब्लाऊज कट होईल. अशी कट झालं तर पट्टी कट होईल, आपण दुसरी पट्टी काढू शकतो. या पद्धतीने हे एक्स्ट्रा मार्जिन असं कट करून टाकायचं. तर मी तुम्हाला ही पण पद्धत दाखवली. आता आपल्याला पायपिंग करायचंय बघा. तर हे अशी दुमड टाकायची, अशी पलटी मारायची आतमध्ये. आणि ही जी 2 कलर दिसत आहेत ना तुम्हाला, म्हणजे आपण जे हे टीप जोडली ना, तर त्या टीप वरून आपली ही आताची टीप गेली पाहिजे. पायपिंगच्या कापडावर टीप आली नाही पाहिजे, म्हणून तर मी दुसरा दोरा घेतलाय. पायपिंगला पण दुसरं कापड रंगाचं घेतलंय. तर या पद्धतीने अशी हळूहळू
असे दुमट टाकत आतमध्ये दुमट टाकायचे आणि असं नख ओढून घ्यायचं आणि ह्या बरोबर त्या टीपवरून टीप मारायची ग्रीन कापडाच्या शेजारून. अगदी पण जवळून आली पाहिजे असं काही नाही, थोडंसं ब्लाऊजच्या कापडाकडे गेलं तरी चालू शकते टीप. न खेचता आता हा गोट घालायचा आहे. नंतर असं नख मारायचं किंवा इस्त्रीने प्रेस करायचं. तर हा बघा गोट कसा व्यवस्थित आणि छान आलेला आहे. आता आपण चौकोनी गळ्यासाठी गोट घालून घेऊया. तर सेम प्रोसेस इथे पण करायचे. अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि आता बघा चौकोनी गळ्याला गोट घालायचा आहे. इथं आलो आपण, इथून आपला इकडे वळलेला आहे ब्लाऊज. तर इथे बघा मी खून करून दाखवते. ही रेघ इथंपर्यंत आली पण आपली टीप अशी गेली पाहिजे. तर इथंपर्यंत आपल्याला सुई आणायची. कुठंपर्यंत? इथंपर्यंत. हे बघा इथंपर्यंत सुई आणायची आणि अशी सुई खोचून ठेवायची. नंतर असा ब्लाऊज वळवायचा असा आणि इथे एक कट मारायचा असा पट्टीला आणि ही पट्टी अशी वळवायची या पद्धतीने. आता इथे पण बघा इथंपर्यंत सुई आणायची. तर एवढं मार्जिन लागणार आहे आपल्याला. इथं आणून टेकवायची. बघा बरोबर जिथे रेघ आली तिथेच मी ती सुई आणून ठेवली आणि आता तिथे परत कट मारायचा आपल्याला. पट्टीला कट मारायचा आहे फक्त, कापडाला नाही खालच्या, आणि वळवून घ्यायची अशी पट्टी. या पद्धतीने. नंतर आता आपल्याला हा जिथे जिथे कोपरे आहेत तिथे असा कट मारून घ्यायचा ब्लाऊज पीस सहित. हे बघा इकडे बघा ब्लाऊजला पण मी कट मारलाय कोपऱ्यामध्ये असा. आणि आता दुमडून घ्यायची आपल्याला ही अशी दुमडायची आणि मग परत एक असा बारीकसा गोट तयार करून आत दुमड टाकायची. असं नको ओढायचं म्हणजे बरोबर चपटं. या पद्धतीने इथपर्यंत आणायचंय कोपऱ्यापर्यंत. अशी कोपऱ्यात सुई रोचून ठेवायची खाऊन आणि मग वळवायचंय आणि परत इकडची अशी दुमड टाकून घ्यायची. इथे पण तसंच करायचं. इथं कोपरा आलेला आहे बघा, या कोपऱ्यात सुई आणून खोचून ठेवायचे. नेहमी दाब उचलताना सुई आतमध्ये खोचलेली असावी कापडामध्ये, म्हणजे टीप आपली दुसरीकडे जात नाही. तर असा दाब उचलताना सुई आतमध्ये पाहिजे. प्रेस केलं की एकदम छान व्यवस्थित बसतो. हा बघा चौकोनी गळा झाला आपला. आता आपण घेऊयात ही आकाराचा गळा.
आकाराच्या गळ्याला बघा ब्लाऊज सुलटा आहे आणि पट्टी आपली उलटी घ्यायची, म्हणजे आपल्याकडे ती टीप दिसली पाहिजे ही मारलेली. या पद्धतीने आपण ही टीप जोडून घ्यायची पट्टी. आता इथे काय खेचायचं नाहीये. हा जो कोपरा आपल्याला आलेला आहे मध्ये, हे बघा, तर टीप आपली अशी येणार आहे. तर इथं थांबवायची सुई आपल्याला. जरा पुढे ओढून घेते. इथं थांबवायची सुई. ह्या रेगेवर लक्ष ठेवा. इथं आता परत इथे कट मारायचा असा, पट्टीला कट मारायचा आणि मग ही वळवून घ्यायची. पट्टी वळवून घ्यायची अशी ही शेप मध्ये. आता इथे जो ही आकार तयार झाला आपला, हे बघा, इकडून तिथे कट मारायचा असा आणि नंतर गोट घालायचा. इथे बरोबर व्यवस्थित हे आकारामध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि इथे सुई ठेवायची मध्यावर बरोबर. नंतर असा वळवायचा ब्लाऊज आणि इकडे दुमड टाकून द्यायची. या पद्धतीने हे आकार पण आपला तयार झालेला आहे. एकदम छान गोट येतो आणि व्यवस्थित दिसतो पण. तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून मी वेगवेगळे कलर घेतलेत लावायला. आता याचं पण मी फिनिशिंग मध्ये कट करून घेतलेलं आहे. आता आपण जोडूया याला. मटका गळा घेऊ. मटका गळ्यासाठी असं व्यवस्थित सैल हाताने, इथे मात्र खेचायची नाहीये पट्टी अजिबात, सैल हाताने मारायची. आणि आता जिथे जिथे आपला हा आकार आलाय किंवा सगळीकडे असे छोटे छोटे कट मारायचे कात्रीने. असे डिझाईनचे गळे असतील तेव्हा असे कट मारायचे, म्हणजे बरोबर आतमध्ये दुमडला जातो गोट आपला. टीप कट झाली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. हळूवार कट मारायचे जवळ जवळ असे आणि मग नंतर काय करायचंय, ही दुमड अशी टाकून द्यायची, म्हणजे एकदम व्यवस्थित इझिली आपला हा आकार तयार होतो कट मारले. आता व्यवस्थित असं एकसारखीच दुमड बोटाची टाकून टीप मारायची. या पद्धतीने आपला मटका गळा पण तयार झालेला आहे. तर बघा किती छान आणि सुंदर गळे आलेले आहेत आपले. प्रत्येक गळ्यावर मी गोट घालून दाखवले तुम्हाला. मटका गळा, हा व्ही गळा आहे, त्याच्यावर ठेवते म्हणजे समजेल. हा व्ही गळा आहे आणि हा चौकोनी गळा आहे. बघा किती छान आणि सुंदर गळे आलेत आपले. हा गोल गळा आहे, नॉर्मली जो असतो आपला तो गोल गळा आहे. या पद्धतीने तुम्ही पण गळ्यांना पायपिंग करायला शिका. आणि व्हिडिओ आवडला असेल, ही पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा.
व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अजून एक सांगते तुम्हाला, हे बघा आता समजा असा आकार आहे, तो पण मी तुम्हाला घालून दाखवते कशा वळवायची मशीन. हे बघा आता ही जी आहे ते आपण असं पॅचला वगैरे आपल्याला गोट मारावा लागतो, ते पण दाखवते कसं मारायचं. असं सैल ठेवायचा असतो हात पट्टी जोडताना. या पद्धतीने. आणि हा जो आकार आहे तिथे पण असं बारीक बारीक कट मारून घ्यायचे पूर्ण टीपच्या बाजूनी. टीप कट झाली नाही पाहिजे एवढंच लक्षात घ्यायचंय. आणि अशी दुमट टाकून आपण बघा मी दाखवते तुम्हाला. पॅचला वगैरे आपल्याला गोट मारावा लागतो तेव्हा मग असा मारायचा. या पद्धतीने असा पॅचला सुद्धा तुम्ही गोट मारू शकता. इतकं इझी आहे आणि पद्धत सुद्धा सोपी दाखवली तुम्हाला. तर चला तर मग एक लाईक करून टाका आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.